पुंडलिक वरदे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया या ओवीवर काल आपण चिंतन करत होतो। माऊलींनी शारदा असा एक शब्द वापरलाय, तिला विश्वमोहिनी असं विशेषण वापरलंय आणि ही काय करते तर वाग्विलासिनी, वाणीच्या वेगवेगळ्या विलास, वाणीचे वेगवेगळे आविष्कार ती करणारी आहे। नुसती वाणी नव्हे, भाषा शब्द तर अनेकांना प्रगट करता येतात। अगदी प्राण्यांना देखील भाषा असते, नवे मधमाशीला देखील भाषा आहे, परंतु ती विकसित नाही। केवळ भाषा या रूपाने माऊली इथं शब्द वापरत नाही, तर वाग्विलास, वाणीचे वेगवेगळे आविष्कार, वाणीतील विविधता, वाणी वाग्वैभवाने जी प्रगट होते, प्रासादिक स्वरूपाने अर्थात रसपूर्णतेने जी वाणी प्रगटते तिला वाग्विलास असं म्हणतात। विलास म्हणजे आविष्कार। ही दैवी वाक आहे। ऋग्वेदामध्ये दैवी वाक म्हणजे दैवी वाणी या रूपाने जिचं वर्णन केलेलं आहे ती सरस्वती आहे। अर्थात ही सरस्वती आणि ज्या सारस्वत जो शब्द आपण या ठिकाणी वापरतो, सारस्वत म्हणजे साहित्य, तेव्हा सरस्वती पासूनच सारस्वत शब्द तयार झाला। साहित्याची मूळ प्रेरणा ही सरस्वती पासूनच आहे। साहित्याची निर्मितीच करणारी आहे आणि साहित्य म्हणजे केवळ शब्द साहित्य नव्हे, कला, वेगवेगळ्या 64 कला ज्याला आपण म्हणतो आणि 16 विद्या ज्याला आपण म्हणतो, या 64 कला आणि 16 विद्या यांची अधिष्ठात्री कोण असेल तर ती ही शक्ती आहे, ही शारदा आहे। शारदा एकीकडे गणेशाची पत्नी म्हणून देखील आपण तिला स्थान देतो। गणेशाच्या ज्या 2 पत्नी आहेत, शारदा आणि सरस्वती, तेव्हा ह्या शारदा बुद्धी आणि सिद्धी अशाही 2 पत्नींचं वर्णन करण्यात येतं, सिद्धी आणि बुद्धी, शारदा आणि सरस्वती। तेव्हा ही सिद्धी आणि बुद्धी या दोन्हीच्याही शक्ती रूपाने ईश्वर प्रगटत असतो। ब्रह्म हे जेव्हा सगुण रूपामध्ये येतं तेव्हा ते मूळ जे ब्रह्म आहे, जे अविकारी स्वरूपाचं आहे, त्या अविकारी स्वरूपाच्या ब्रह्माला जेव्हा स्पंदन या रूपाने चैतन्याचा आविष्कार मुळातच जो असतो तो कला रूपाने जेव्हा त्याचा स्पर्श होतो तेव्हा तिथे निर्मिती होते। तेव्हा निर्मिती ही शक्ती स्त्री शक्ती म्हणून मानलेली आहे। स्त्रियांना किंवा स्त्री शक्तीला निर्मितीच्या पातळीवर फार महत्वाचं स्थान दिलेलं आहे आणि माऊलींनी अनेक ठिकाणी अगदी अमृतानुभवामध्ये सुद्धा देवो देवी असं म्हणून देव आणि देवी, स्त्री पुरुष नामभेदे शिवपण एकले नांदे असं म्हणून, किंवा या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला जे अमृतानुभवामध्ये संस्कृतमध्ये नमन केलेलं आहे त्या नमनामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणाने असा शब्द वापरलाय की हे दोघंही एकच आहेत, वेगळे नाहीत। स्त्री आणि पुरुष किंवा माया आणि ब्रह्म हे एकच तत्व असल्यामुळं माया ही ब्रह्मापासून अलग करता येत नाही, कारण माया ही शक्ती रूपाने आणि ब्रह्म हे अस्तित्व चैतन्य रूपाने। या ठिकाणी सट, चित आणि आनंद या 3 रूपांचं एकत्रीकरण म्हणून परमेश्वराचं स्वरूप आपण बघतो आणि ज्याला सुरुवातीला निर्गुण निराकार निर्विकार असणारं परब्रह्म जेव्हा सगुण साकार होतं, ज्यालाच आपण मायेचा स्पर्श होतो असं म्हटलंय, आणि हा मायेचा स्पर्श किंवा मायेचा स्वीकार जेव्हा भगवान करतात तेव्हा विश्वाची निर्मिती होते। निर्मिती
शक्ती म्हणून सरस्वतीकडे पाहिलेले आहे. मग ही निर्मिती शब्दांची आहे, कलेची आहे, आविष्काराची आहे, साहित्याची आहे. म्हणून चातुर्यार्थ कला कामिनी, चतुरता येथे चातुर्य शहाणे झाले असे पुढे माऊलींनी म्हटलेले आहे. हे चातुर्य आणि चातुर्यासाठी जी वेगवेगळ्या प्रकारची कलात्मता, कला सृजन ही शक्ती, निर्मिती ही शक्ती ज्या स्त्री तत्वाच्या ठिकाणी आहे ती ही शारदा आहे. आणि म्हणून तिला विश्वमोहिनी असा शब्द माऊली वापरतात. विश्वमोहिनी म्हणजेच माया, संपूर्ण विश्वाला मोहिनी टाकणारी, संपूर्ण विश्वाला मोहात पाडणारी. कारण मायेचं स्वरूपच हे आपण बघतो की ती मोहन शक्ती तिच्यामध्ये आहे. विक्षेप आणि आवरण ह्या दोन शक्तीने माया प्रगट होते. ती प्रगट होते पण ती अप्रगटही असते. ती जेव्हा अप्रगट असते तेव्हा ती विश्वाच्या रूपाशी, विश्वंभराच्या रूपाशी एकरूप झालेली, आणि जेव्हा ती प्रगट होते तेव्हा ती विश्वरूपाने प्रगट होते. म्हणून विश्व आणि विश्वंभर याच्यामध्ये माया ही विश्वात्मक होते, विश्वरूपाने प्रगट होते. म्हणून ती विश्वमोहिनी आहे. विश्व म्हणजे ब्रह्मांड, संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून उरणारी ही माया आहे. तीन तत्व हे मूलभूतच आहे. तीन तत्व किंवा तीन गोष्टी मूलभूतच आहेत. जीव हा मूलभूत आहेच आहे. ईश्वर हाही आहेच आहे, ब्रह्म, आणि माया ही आहेच आहे. म्हणून अनादी असं स्वरूप आपण जीवाचंही मानावं लागेल, ईश्वराचंही मानावं लागेल आणि मायेचंही मानावं लागेल. या तिन्ही दृष्टिकोनातून आदी माया म्हणून जिला आपण म्हणतो तिला यासाठी नमस्कार केलेला आहे माऊलींनी. कारण एक ईश्वर हा स्वतंत्र असूच शकत नाही. जो ब्रह्मरूपाने आहे त्याला विश्वामध्ये यायचं असेल तर त्याला मायेचा स्वीकार करावाच लागतो. आणि ही माया शारदा, काल आपण वर्णन केलं की शरद जो ऋतू आहे त्या शरद ऋतूपासून शारदा असा शब्द आपल्याला झालेला दिसतो. कारण शरद याचं भाववाचक नाम जर केलं तर शारद असं होतं. शारद नवरात्र असं आपण म्हणतो. हे शारद म्हणजे शरद ऋतूचं या अर्थाने आहे. तेव्हा शरद ऋतू हा आरोग्य संपन्न आहे, शरद ऋतू हा प्रसन्न आहे. या ठिकाणी पावसाळ्यातले मळभ सगळे गेलेले असतात, ढग बाजूला पडलेले असतात, निरभ्र आकाश झालेलं असतं आणि चांदणं स्वच्छ पडलेलं असतं. म्हणूनच आपण कोजागिरीच्या चांदण्यामध्ये अमृत आहे असं म्हणतो. ही अमृतस्त्रविणी अशा प्रकारची ही माया आहे. म्हणून तिला शारदा असा शब्द वापरलाय. जी शरद ऋतूचं या ठिकाणी शब्दांच्या मध्ये ध्वनी, अर्थध्वनी काय असतो तो इथे लक्षात येईल आपल्याला. अर्थध्वनी म्हणजे त्या शब्दामध्ये, आता शारदा याचा अर्थ आपण जर डिक्शनरी मिनिंग बघितला तर काय नाही, सरस्वती आहे. पण त्या शब्दाच्या उच्चारणामध्ये जो अर्थ आपल्या अंतःकरणात ध्वनित होतो, जसा आपण एखाद्या जलाशयामध्ये खडा टाकला म्हणजे तरंग निर्माण होतात, तसे तरंग शब्दाचे आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत. आणि म्हणून माऊली म्हणतात की अत्यंत येथ हळुवारपण, ऐसे हळुवारपण जर येईल तरीच हे उपयोगा जाईल. शब्द नुसता वाचून ठेवायचा नाही ज्ञानेश्वरीचा, तर ज्ञानेश्वरीतल्या एकेका शब्दाचं अंतःकरणामध्ये चिंतन करत असताना आपल्याला त्याचे भाव काय होतात हे कळले पाहिजे. त्याचा अंतःकरणामध्ये आविष्कार काय होतो हे कळलं पाहिजे. शारदा या शब्दाने शरद ऋतू कुठेतरी अंतःकरणामध्ये हा भाव, तो अर्थ आपल्यामध्ये उमलला पाहिजे. आणि मग लक्षात येतं की शारदा शब्दाची निवड माऊलींनी का केली आहे. म्हणून ते शारदा विश्वमोहिनी, जी शारदा शरद ऋतूच्या चांदण्याचं अमृतमयत्व तिच्यापासून स्त्रवत अशी ही शारदा कशी आहे तर विश्वाची शक्ती आहे, पालन शक्ती आहे, विश्वाची निर्मिती शक्ती आहे, विश्वाची संहार शक्ती आहे. हे तिच्यामध्ये सगळे रूप आहेत. या तिन्ही रूपाने तीच प्रगटलेली आहे आणि तीच व्यक्त झाली. जेव्हा ती अव्यक्त होती
तेव्हा ती ब्रह्मामध्ये एकरूप होती. जशी माऊलींनी एका ठिकाणी एका ओवीमध्ये म्हटलंय की हलविली जाय, आणि म्हणजे एखाद्या दुधामध्ये ज्याप्रमाणे साय येते दुधावरती, हलवल्यानंतर ती साय निघून जाते. कुठे निघून जाते? दुधातच जाते, दुधाच्या बाहेर साय जात नाही. हलवल्यानंतर ती दुधात जाते आणि ती दुधामध्ये समाविष्ट झालेली साय ही पुन्हा स्थिर झाल्यानंतर पुन्हा दुधावर येते. ती कुठे गेली आणि कुठे आली? कुठेच नाही. ती आली नाही आणि गेली नाही. त्याप्रमाणे माया सुद्धा तरंगाकार जसं पाणी होतं, पाणी तरंग रूपाने आपल्याला दिसतं, आणि ते तरंग जेव्हा शांत होतात तेव्हा तेच पाणी या पाण्याच्या शांत रूपामध्ये एकरूप झालेलं दिसतं. या दृष्टीने हलविली जाई, हलविल्यानंतर निघून जाते, परंतु ती दुधातच असते. तशी माया ही परब्रह्मातच आहे, आणि परब्रह्माच्या मध्ये जेव्हा निर्मिती, विश्वसृजन, मग विश्वसृजन असो, साहित्य निर्मिती असो किंवा काव्य निर्मिती असो, अशी इच्छा निर्माण झाल्याबरोबर ती माया प्रगटते, आणि म्हणून ती विश्वमोहिनी आहे. असं शिरवाडकरांनी एका ठिकाणी म्हटलंय की जेव्हा लिहायचं अशी प्रकारची इच्छा माणसाला होते तेव्हा तो अहंकार असतोच. त्याला आपण लेखनपूर्व आत्मनिष्ठा असं म्हणतात. थोड्याशा नव्या भाषेमध्ये, मर्ढेकरांच्या भाषेमध्ये लेखनपूर्व आत्मनिष्ठा आणि लेखनगर्भ आत्मनिष्ठा. लेखनपूर्व आत्मनिष्ठा म्हणजे आता मी लिहिणार आहे, जसं माऊली ज्ञानेश्वरी आता मी तुम्हाला सांगणार आहे असं म्हणत असताना ज्ञानेश्वरांच्या मध्ये सात्विक स्वरूपाने हा एक भाव निर्माण झाला, तो मी प्रगट करणार आहे असा. आणि यालाच आपण लेखकाची अहंकृती असं म्हणू. लेखकाचा अहंकार, तो अहंकार वाईट अर्थाने नव्हे, अहम म्हणजे मीपणा या अर्थाने नव्हे, परंतु मी काहीतरी आपणाला सांगणार आहे अशा प्रकारची जेव्हा भूमिका लेखक घेतो तेव्हा तिथे आपोआपच मायेची निर्मिती होते. आणि म्हणून माया परब्रह्मालाच प्रगट करते असं आपण म्हणू. परब्रह्माला ती प्रगट करते. जेव्हा आपण एखाद्या झाडाकडे बघतो, त्या झाडाला पानं आलेली असतात, छंदांसी यस्य पर्णानी असं वर्णन गीतेमध्ये केलेलं आहे. हे पानं झाडाला झाकतात का प्रगट करतात? असा जर प्रश्न उपस्थित केला तर उत्तर काय? पानं झाडाला झाकतात का प्रगट करतात? झाकतात असंही बरोबर आहे, पण त्यापेक्षा प्रगट करतात हे जास्त बरोबर आहे, कारण त्यामुळे झाडाचं सौंदर्य निर्माण होतं, सौंदर्य वाढतं. तसं माया परब्रह्माला प्रगट करते, परब्रह्माला झाकत नाही, ती प्रगट करते, ती साहित्याला प्रगट करते. आणि म्हणून चातुर्यार्थ कला कामिनी असं माऊली शब्द वापरतात. आणि अभिनव वाग्विलासिनी ही माया कशी आहे, ही सरस्वती कशी आहे, ही शारदा कशी आहे, ही शक्ती कशी आहे, तर अभिनव आहे, रोज नवीन आहे, क्षणाक्षणाला. कारण आपल्या प्रतिभा सामर्थ्याचं वर्णन करत असताना संस्कृत तत्वज्ञानामध्ये, संस्कृत व्याख्येमध्ये असं म्हटलंय काव्यशास्त्रामध्ये की नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा सा प्रतिभा. प्रतिभा म्हणजे कोणती? तर जी नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, जी नवीन नवीन क्षणाक्षणाला नवीन असते तिला प्रतिभा असं म्हणतात. ती प्रज्ञाच आहे, परंतु ती प्रत्येक वेळेला नवीन भासते. आणि म्हणून पुढे आपण बघणारच आहोत की या ज्ञानेश्वरीबद्दल, गीतेबद्दल जेव्हा प्रश्न विचारला पार्वतीनी, चमत्काराने प्रश्न विचारला, तेव्हा शंकर उत्तर देतात मोठ्या खुसखुशीत शब्दामध्ये, जैसे का रूप तुझे नित्य नूतन देखिजे. हे पार्वती, तुझं रूप जसं मला रोज नवीन दिसतं, दर क्षणाला नवीन दिसतं, तसं हे गीता तत्व आहे. म्हणजे गीता तत्वामध्ये सुद्धा नाविन्य आहे. नाविन्य याचा अर्थ असा आहे की दर वेळेला वेगळं आहे, म्हणून ते शिळं नाही. शिळं कोणतं वाङ्मय होतं? जे वाङ्मय तोस्तोपणा, ज्या वाङ्मयामध्ये प्रतिभा सामर्थ्य नसतं, प्रतिभा दारिद्र्य असतं, प्रज्ञाशीलता नसते, करुणाशीलता नसते, मानवी ज्ञानाचा गाभा ज्याच्यात प्रगट झालेला नसतो, असं काव्य, असं साहित्य हे शिळं होतं.
ते कंटाळवाणं होतं, पुन्हा आपण बघत नाही. एखादा सिनेमा बघितला, आपण म्हणतो बघितलाय, आता पुन्हा काय बघायचंय. म्हणजे सिनेमा आपल्याला कंटाळवाणा होतो, पण ज्ञानेश्वरी कंटाळवाणी होत नाही, भागवत कंटाळवाणं होत नाही, साहित्य कंटाळवाणं ते होत नाही की जे नित्य नवय, रोज आमच्या अंतःकरणामध्ये नवी जाणीव प्रगट करणार आहे, नवं ज्ञान देणार आहे, नवे टिंजेस म्हणजे शब्दांचे जे वेगवेगळे आविष्कार असतात, शब्दांचा जो वेगवेगळा सूक्ष्म अशा प्रकारचा जाणीवेचा भाग असतो, तो जेव्हा आपल्याला स्वतःलाच पुन्हा नव्या नव्याने जाणवतो, नित्य नवा दिस जागृतीचा, असं तुकारामांच्या शब्दात सांगायचं झालं तर मी म्हणेन नित्य नवा दिस जागृतीचा. रोज दिवस उगवतो आणि मावळतो, तो तोच नाहीये. जर आम्हाला अंतःकरणामध्ये जाणीवेचा प्रकाश जर रोज नवा पडत गेला तर दिवस रोज नवा आहे असं आपण म्हणतो. या दृष्टीने हे नवनवोन्मेषशालिनी म्हणून अभिनव वाग्विलासिनी शब्द वापरलाय. अभि म्हणजे विशेष, नवता अशी आहे की ज्या नवतेमध्ये सौंदर्य आहे, नवतेमध्ये आपल्याला नवीन निर्मितीचा आपल्याला नवा अंकुर फुटताना दिसतो. आणि अशी ही शारदा, तिला मी नमस्कार करतो, कारण वंदन केल्याशिवाय आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होणार नाही. म्हणून माऊलींनी आपल्या वाणीला प्रगल्भता प्राप्त व्हावी, काव्यार्थता प्राप्त व्हावी, त्यातून काव्य सौंदर्य प्रगटावं आणि केवळ शब्द नव्हे तर शब्दाचे अनेक अर्थ, शब्दातून भावार्थाचा फुलोरा त्यातून निर्माण व्हावा. म्हणून माऊलींनी या मायेला नमस्कार केलाय, महामायेला नमस्कार केलाय, आदिमायेला नमस्कार केलाय. कारण ही शारदा म्हणजे आदिमाया आहे, कारण विश्वमोहिनी शब्द माऊलींनी वापरलाय. या अर्थाने आपल्याला परब्रह्म स्वरूप असणारा गणेश आणि विश्वात्मक रूपाला प्रगट करणारी माया, अशा दोहांना भगवंताच्या रूपाच्या अर्थाने व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन अर्थाने माऊलींनी नमस्कार केलेला आहे. आणि म्हणून या अमृतानुभवामध्ये ज्याप्रमाणे देवोदेवी म्हणून त्याच एकाच भगवंताच्या माईक आणि म्हणजे सगुण आणि निर्गुण अशा दोन्हीचंही वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि शेवटी दोघेही एकाच ठिकाणी आपल्या एकाच समरूप पातळीवर कसे येतात हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता गुरुवंदनाच्या संबंधी जे चिंतन करतील तो भाग उद्या बघू. कुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.